येत्या 24 तासांसाठी रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसरात रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी. उत्तर विदर्भातही पावसाचा अंदाज. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत. मागजन गावाला पुराचा वेढा, काही दुकानं पूर्णपणे पाण्यात बुडाली. वाशी सेक्टर 17 मधील प्लाझाची भिंत खचली. काही सेकंदात भिंत कोसळल्यानंतर एक व्यक्ती सुदैवानं वाचला. अनेक वाहनांचं मोठं नुकसान. मुंबईसह कल्याण, डोंबिवलीत पावसामुळे नागरिकांची दैना. पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारेवरची कसरत. पालिकेच्या नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह. कराड चिपळूण पुलावरील बांधकामादरम्यान शेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला. महामार्गावरील वाहतूक बंद. परिसरात झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना, तर एका एसटी बसचाही अपघात. राज्यातील दुर्घटनांसंदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा आढावा. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करा. मुख्य सचिवांच्या सूचना. साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा. राज्याचा अर्थसंकल्प मांडणारा चांगलं काम करेल की 85 वर्षांचा माणूस. अजित पवारांची पुन्हा चंद्रराव तावरेंवर टीका. नाशिक पालिका निवडणुकीत एक हाती सत्तेसाठी भाजपची मोठी खेळी. सुधाकर बडगुजर, बबन घोलप उद्या भाजपात पक्षप्रवेश करणार, तर पवारांच्या राष्ट्रवादीतील गणेश गीतेंचाही भाजपात पक्षप्रवेश. सूत्रांची माहिती. पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाले. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचारात सभेत अजित पवारांचं वक्तव्य. मात्र सोशल मीडियावर चोरून असा शब्द वापरत दादांचं वक्तव्य व्हायरल.